नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करायची म्हणून आम्ही सकाळीच घराच्या बाहेर पडलो. पण मिस्टरांचा कस्टमर आलं होतं फ्लॅट बघण्यासाठी. सो त्यांना एक फ्लॅट दाखवला नांदेड सिटीमधला. हा फ्लॅट दाखवून झाल्यानंतर दुसऱ्या बिल्डिंगमधला त्यांना फ्लॅट बघायचा होता. मग तो दाखवला. एवढं सगळं करत ना 1-2 तास आमचे तिथेच गेले. त्यामुळे दुपारचे 12-1 वाजत आले होते. दुपारच्या 1 वाजता मग आम्ही रामधारा टेम्पलला जायला निघालो. जाता पेट्रोल टाकलं आणि रामधारा टेम्पल आमच्यापासून जवळजवळ 40 किलोमीटर अंतरावर होता आणि आम्ही उशिरा निघाल्यामुळे आम्हाला रात्री पण यायला उशीर झाला असता. तिकडे जायचा प्लॅन चेंज करून आम्ही जाता लागलेल्या त्रिमंदिरात गेलो आणि हे मंदिर जेवढं बाहेरून सुंदर दिसतंय ना तेवढंच आतमध्ये देखील खूप सुंदर आहे. श्री जैन यांची खूप मोठी मूर्ती आहे. सोबतच खूप मोठे शिवलिंग, हनुमानजी, श्री भद्रकाली देवी, श्रीनाथजी, श्री भगवान कृष्ण, त्रिपुरी बालाजी आणि गरुडदेव या सर्वांचे खूप छान दर्शन मिळाले. भगवान कृष्णांचे दर्शन घेतले आणि मन तर एकदम प्रसन्न होऊन गेलं. सोबतच लड्डू गोपाल यांचं दर्शन घेऊन सोबतच श्री तुळजाभवानी, श्री चक्रेश्वरी देवी या सर्व देवी देवतांचं दर्शन ना आम्हाला या एकाच त्रिमंदिरात मिळालं. बाहेर आल्यावर आम्ही थोडा वेळ टाइम स्पेंड केला त्या मंदिराच्या आवारात. छान फोटोज व्हिडिओज काढले आणि तिथून आम्ही नारायणपूर येथील प्रतिबालाजीचं दर्शन घ्यायला निघालो. आता जायचं म्हणून निघालो तर खरं पण जाताना आम्हाला खूप मोठं ट्रॅफिक लागलं होतं. त्या ट्रॅफिक मधनं कसं सुटून आम्ही श्री प्रतिबालाजी या मंदिरात येऊन पोहोचलो. आता वर्षाचा पहिलाच दिवस 1 जानेवारी म्हणून या ठिकाणी ना दर्शन घेण्यासाठी लोकांची खूप मोठी गर्दी होती. म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. तसंही आम्हाला उशीर झालाच होता. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते आणि आम्हाला भूक लागली होती थोडीशी. म्हणून स्नॅक काहीतरी खायचं म्हणून वडापाव, पॅटीस असं आम्ही खाल्लं. थोडंसं पोट भरल्यानंतर बाजूलाच असलेल्या बाजारात जाऊन पेरू घेतले. तिखट मीठ लावून पेरू खात हे ट्रॅफिक पार करत संध्याकाळचा सूर्यास्त बघत रात्री डिनरसाठी मग आम्ही हॉटेल ब्राउनस्टोन एअरडाईन येथे थांबलो. त्यानं क्रिसमसचं खूप छान डेकोरेशन केलं होतं. जेवणाचा आनंद एरोप्लेन मध्ये बसून घ्यायचा होता. त्यासाठी बाहेरच तिकीट काढायला लागत होतं. ते तिकीट काढून आम्ही आमचा डिनर टाइम येईपर्यंत आम्ही हॉटेलच्या आजूबाजूच्या वातावरणाचा आस्वाद घेतला. आजपर्यंत एरोप्लेनने कधी परदेशात कुठेही जाता नाही आलं, पण एरोप्लेन मध्ये बसून जेवणाचा आनंद आणि एरोप्लेन मध्ये बसल्यावर कसं फील होतं ते आज आम्हाला अनुभवता आलं. हॉटेलच्या बाहेर थोडंफार एन्जॉय केला आणि मग आम्ही आतमध्ये डिनरसाठी गेलो. डिनर टाइम झाला होता आणि बाहेरून सुद्धा ना एंट्री करताना खूप छान डेकोरेशन केलं होतं. हॉटेल एरोप्लेन मध्ये आतमध्ये गेल्यावर ना एकदम फ्लाईट मध्ये बसल्यासारखंच फील झालं. नेहमीप्रमाणे स्टार्टर मध्ये आम्ही मसाला पापड ऑर्डर केला. त्यानंतर रोटी आणि मसाला पनीर समस्त डिनर केला. डिनर करून आम्ही मस्त फ्लाईट मधून खाली उतरलो आणि बाहेरच थोडा वेळ फोटोज छान व्हिडिओज वगैरे काढले. थोडा टाइम स्पेंड केला आणि बाहेर हे इलेक्ट्रिक बटरफ्लायचं डेकोरेशन तर मला खूप जास्तच आवडलं होतं आणि तेच बघत आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो आणि मग घरी जायला निघालो. रात्रीची खूप जास्त थंडी लागत होती. घरी आल्यावर मी मेकअप रिमूव्ह केला पहिलं तर, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. दिवसभर धूळ माती ट्रॅफिकमुळे बसली होती चेहऱ्यावर. त्यामुळे मस्त तोंड हातपाय धुवून मस्त अशी फ्रेश झाले. तर असा होता आमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.